पुढचा पॉईंट आहे टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन. नेक्स्ट पॉईंट इज द टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन. देर इज अ 4 टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन. फर्स्ट इज द लाइन, कॉमा, मिलिटरी और स्केलर ऑर्गनायझेशन. Second one is the functional organization. Third one is the line and staff organization. And fourth one is the project organization. Now I just explain the what is exactly all types of organizations. Okay. Now first one is a line, comma, military or a scalar organization. Here is a simple figure like a GM means what general manager, PM means what production manager, superintendent, foreman and workers. म्हणजे ही एक सिंपल डायग्राम आहे कोणाची लाइन, कॉमा, मिलिटरी और स्केलर ऑर्गनायझेशन. लाइन ऑर्गनायझेशनलाच काय म्हणतात, मिलिटरी ऑर्गनायझेशन बोलतात. मिलिटरी ऑर्गनायझेशनला काय बोलतात, स्केलर ऑर्गनायझेशन बोलतात. ठीक आहे. आता जनरल मॅनेजर हा जो आहे हा इन्स्ट्रक्शन कमांड्स कोणाला प्रोव्हाइड करणार आहे, प्रोडक्शन मॅनेजरला. प्रोडक्शन मॅनेजर कोणाला इन्स्ट्रक्शन्स आणि कमांड्स प्रोव्हाइड करणार आहे, सुपरिटेंडंटला. सुपरिटेंडंट कोणाला इन्स्ट्रक्शन्स आणि कमांड्स प्रोव्हाइड करणार आहे, फॉरमनला. आणि फॉरमन इन्स्ट्रक्शन्स आणि कमांड्स कोणाला प्रोव्हाइड करणार आहे, वर्कर्सला. दिस इज एक्झॅक्टली अ ट्री लाईक स्ट्रक्चर और अ हायरार्चिकल ऑर्डर. म्हणजे वर्कर्स कोणावर डिपेंड आहे, फॉरमनवर. फॉरमन कोणावर डिपेंड आहे, सुपरिटेंडंटवर. सुपरिटेंडंट कोणावर डिपेंड आहे, प्रोडक्शन मॅनेजरवर. आणि प्रोडक्शन मॅनेजर कोणावर डिपेंड आहे, जनरल मॅनेजरवर. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणी पण एक परफेक्ट नाही आहे. प्रत्येक जण कोणावर तरी डिपेंड आहे. म्हणजे थोडक्यात कोणी तसं स्पेशलायझेशन नाही आहे. जर समजा जनरल मॅनेजरने इन्स्ट्रक्शन्स किंवा कमांड्स प्रोव्हाइड नाही केले इन केस, तर प्रोडक्शन मॅनेजर काहीच करू शकत नाही. प्रोडक्शन मॅनेजर आर डू नॉट डू एनिथिंग. म्हणजे जर प्रोडक्शन मॅनेजरने काहीच काम नाही केलं किंवा इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइड नाही केले तर याचं काम का होणार आहे, स्टॉपिंग होणार आहे. याचं काम का होणार आहे, स्टॉप होणार आहे. ऑब्व्हियसली वर्करचं काम का होणार आहे, स्टॉप होणार आहे. जर अशी कंडिशन असेल तर हे ऑर्गनायझेशन चालणार नाही. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय, हे ट्री लाईक स्ट्रक्चर आहे. प्रत्येक जण दुसऱ्यावर डिपेंड आहे. वर्कर्स याच्यावर डिपेंड आहे फॉरमनवर, फॉरमन सुपरिटेंडंटवर डिपेंड आहे. दिस इज एक्झॅक्टली अ मिलिटरी ऑर्गनायझेशन. म्हणजे थोडक्यात. आणि याच्यामध्ये काय असतं, डिसिप्लिन खूप महत्त्वाचं असतं. डिसिप्लिन म्हणजे यांनी जे काही एक्सपिरियन्स सांगितले असतील ते यांनी कम्प्लीट आणि फुलफिल करणं खूप गरजेचं आहे. तसंच इथं जर यांनी काहीच काम नाही केलं, जनरल मॅनेजरने त्याचे इन्स्ट्रक्शन्स किंवा कमांड्स प्रोव्हाइड नाही केले, प्रोडक्शन मॅनेजरला सांगितलं नाही, तर प्रोडक्शन मॅनेजरचं काम का होणार आहे, स्टॉप होणार आहे. जर याचं काम स्टॉप होईल, याचं बी काम का होणार आहे, स्टॉप होणार आहे. याचं बी काम का होणार आहे, स्टॉप होणार आहे. जर अशी सिच्युएशन असेल, दिस इज अ व्हेरी क्रिटिकल सिच्युएशन. इन दॅट सिच्युएशन कंपनी और ऑर्गनायझेशन आर जस्ट लाईक इन अ स्टॉपिंग कंडिशन, और यू कॅन से दॅट जस्ट लाईक अ स्टँड बाय कंडिशन. जर अशी सिच्युएशन असेल तर. ठीक आहे. इज दॅट क्लिअर? दिस इज एक्झॅक्टली अ लाईन, मिलिटरी और स्केलर ऑर्गनायझेशन. Now second one is a functional organization. Now focus to your functional organization. This is a simple figure, simple diagram. Superintendent, office, root clerk, instruction clerk, time cost clerk, disciplinarian आणि वर्कर्स. आता इथं फंक्शनल ऑर्गनायझेशन मध्ये कोणी कोणावर डिपेंड नसतं. ठीक आहे. सुपरिटेंडंट त्याचं काम प्रॉपर करणार, परफेक्ट करणार आहे. तो कुठं असतो, सुपरिटेंडंट वर्क कुठं करत असतो, ऑफिसमध्ये असतो. आता ह्या ऑफिसमध्ये रूट क्लार्क, इन्स्ट्रक्शन क्लार्क, टाइम अँड कॉस्ट क्लार्क, डिसिप्लिनरियन. ठीक आहे. म्हणजे हे जे 4 पॉईंट आहे, हे 4 जण आहे, हे त्यांच्या कामामध्ये काय आहे, स्पेशलिस्ट आहे. म्हणजे परफेक्ट आहे, बेस्ट आहे. ठीक आहे. आणि हे चौघ जण इन्स्ट्रक्शन कोणाला प्रोव्हाइड करणारे, वर्कर्सला ॲट ए टाइम. ठीक आहे. म्हणजे फंक्शनल ऑर्गनायझेशनमध्ये प्रत्येकजण प्रत्येकावर डिपेंड आहेच आहे, पण याच्यामध्ये प्रत्येकजण हा काय असतो, स्पेशलाइज असतो. स्पेशलाइज म्हणजे बेस्ट असतो, परफेक्ट असतो ॲज कम्पेअर्ड टू अ लाईन ऑर्गनायझेशन. म्हणजे रूट क्लार्क त्याचं काम त्याला माहिती आहे काय करायचं, इन्स्ट्रक्शन क्लार्क जो असेल त्याला माहिती आहे त्याचं काम काय करायचं, टाइम अँड कॉस्ट हा जो असेल क्लार्क त्याला माहिती आहे त्याचं काम काय करायचं आहे, डिसिप्लिन जो असेल करणारा त्याला माहिती आहे त्याचं काम काय करायचं आहे. आता हे सर्व जण इन्स्ट्रक्शन कोणाला प्रोव्हाइड करतात, ॲट ए टाइम किंवा डिफरंट टायमिंगला कोणाला, वर्कर्सला. दिस इज एक्झॅक्टली अ फंक्शनल ऑर्गनायझेशन. म्हणजे प्रत्येक पर्सनचे, प्रत्येक डिपार्टमेंटचं फंक्शन हे वेगळं असतं. ठीक आहे. ते त्या डिपार्टमेंट लेवलवर काम करत असतात, स्पेशलाइज असतात. ठीक आहे. दिस इज एक्झॅक्टली अ फंक्शनल ऑर्गनायझेशन. ओके. नाउ फोकस टू युअर लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन. लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन इज अ कॉम्बिनेशन ऑफ line and staff organization is a combination of a line organization and function organization. म्हणजे हे 3 नंबरचा जो टाईप आहे, हे 3 नंबरचा टाईप हा कंबाईन आहे, कॉम्बिनेशन आहे कोणाचा, लाईन ऑर्गनायझेशन आणि फंक्शन ऑर्गनायझेशनचं. नाव फिगर बघून घ्यायची. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, जनरल मॅनेजर, सुपरिटेंडंट ए, सुपरिटेंडंट बी.
बोर्ड ऑफ डायरेक्टर इथं कोण आहे, सेक्रेटरी आहे, इथं कोण लिगल ॲडवायझर आहे. आता बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जो आहे तो सेक्रेटरी आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्स इथं कोण लिगल ॲडवायझर, यांच्यामध्ये काय असतं, प्रॉपर कम्युनिकेशन असतं. लिगल ॲडवायझर हा काहीतरी ॲडवाईस किंवा सजेशन्स प्रोव्हाइड करतो कोणाला, बोर्ड ऑफ डायरेक्टरला. ठीक आहे. तसंच सेक्रेटरी हा त्याची काय फंक्शन्स आहेत, जसं काय जे काम असेल ते प्रॉपरली फुलफिल करत असतो बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या सांगण्यानुसार. ठीक आहे. म्हणजे हे पॅरली वर्क चालू असतं, पॅरल कुठं, कंपनीमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये. आता बोर्ड ऑफ डायरेक्टर जो आहे त्याचे इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइड करणार कोणाला, जनरल मॅनेजरला, आणि जनरल मॅनेजर इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड करणारे कोणाला, सुपरडंटला, लाईक दॅट. ठीक आहे. दिस इज एक्झॅक्टली अ कॉम्बिनेशन ऑफ अ लाईन ऑर्गनायझेशन अँड अ फंक्शनल ऑर्गनायझेशन. हे पॅरली वर्क करणारे, आणि त्याच्यामध्ये इथं काय कसं आहे, हायरार्चिकल ऑर्डर आहे, ट्री लाईक स्ट्रक्चर आहे. ओके. नाउ लास्ट पॉईंट इज द प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन. प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन लक्ष द्यावे, CEO, मार्केटिंग मॅनेजर, HR manager project A, engineer activities and resources. This is exactly a project organization. This project organization are work in IT companies like Infosys, Wipro, etc. Okay. म्हणजे ही जे ऑर्गनायझेशन आहे याच्या रिलेटेड एक्झॅक्टली वर्क परफॉर्म होतं कुठं, IT कंपनीमध्ये. म्हणजे इन्फोसिस असेल, विप्रो असेल, सिंटेल असेल, कॉग्निझंट असेल, अशा प्रकारच्या कंपन्यांमध्ये हे काम चालू असतं. म्हणजे कंपनीमध्ये, IT कंपनीमध्ये एक प्रोजेक्ट येत असतो, त्या प्रोजेक्टच्या रिलेटेड काम होत असतं. ठीक आहे. आता CEO जो आहे, जो मेन पर्सन आहे, तो मेन पर्सन ह्या दोन गोष्टींवर काम करणार. पहिल्यांदा मार्केटिंग मॅनेजर आणि HR मॅनेजर. ठीक आहे. म्हणजे CEO जो आहे तो मार्केटिंग मॅनेजर, म्हणजे त्या प्रोजेक्टच्या रिलेटेड मार्केटिंग कसं प्रोव्हाइड करायचं, त्याचं ॲडव्हर्टाइजमेंट कसं करायचं याच्यावर तो फोकस करणार आहे. आणि HR मॅनेजर जो आहे तो काय काम करत होता, HR मॅनेजर की प्रोजेक्ट कंपनीमध्ये आल्यानंतर तो प्रोजेक्ट फुलफिल करण्यासाठी ज्या क्वालिफाईड पर्सनची, ज्या एज्युकेशन लेवल पर्सनची गरज असेल ते तो काय करतो, फुलफिल करत असतो. कोण, HR मॅनेजर. आता CEO मॅनेजर प्रोजेक्ट आहे, म्हणजे आता CEO हे मार्केटिंगचं काम पूर्ण चालू आहे, रनिंगमध्ये आहे. तसंच HRनी पण त्याचे पर्सन्स, टीम तयार केलेली आहे. प्रोजेक्ट तयार कोण करतं बाबा, कोडिंग कोण करणार, टेस्टिंग कोण करणार, मार्केटिंग कोण करेल, डिझायनिंग कोण करेल. ठीक आहे. हे कोण डिसाईड करतं, HR मॅनेजर. आता HR मॅनेजर त्याची टीम डिसाईड करून झाल्यानंतर CEO पुढचं काम कोणाचं असतं, मॅनेजर ऑफ प्रोजेक्ट ए. म्हणजे काम कसं चालू करायचं, कोण कोण काम करतं, काय करतं, हे सर्व सुपरविजन कोण करतं, मॅनेजर. म्हणजेच कोण, मॅनेजर प्रोजेक्ट ए. आता इंजिनिअरिंग ॲक्टिव्हिटीज. आता एखादं प्रोजेक्ट आल्यानंतर त्या प्रोजेक्टच्या रिलेटेड कोणत्या ॲक्टिव्हिटीज असतात बाबा. ठीक आहे. प्रोजेक्टमध्ये कोणत्या गोष्टी असतात, कोडिंग असेल, टेस्टिंग असेल, डिझायनिंग असेल, इम्प्लिमेंटेशन असेल, एक्झिक्युशन असेल. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहे, म्हणजे प्रोजेक्ट तयार करण्यासाठी कोणत्या ॲक्टिव्हिटीज असतात, दॅट ॲक्टिव्हिटीज इज इंजिनिअरिंग ॲक्टिव्हिटीज. आणि त्या ॲक्टिव्हिटीज फुलफिल करण्यासाठी, त्या ॲक्टिव्हिटीज कम्प्लीट करण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे त्याला काय रिसोर्सेस बोलतात. आता एक्झाम्पल सांगतो जस्ट. आता एखादा मला प्रोजेक्ट तयार करायचा असेल तर ऑब्व्हियसली मला काय यूज करावं लागणार आहे, कोडिंग लागणार आहे. आता ही कोडिंग करण्यासाठी मला कोणती लँग्वेज यूज करायचं आहे आणि त्याच्या बॅकएंडला कोणता डेटाबेस असणार आहे, दॅट लँग्वेज अँड दॅट डेटाबेस इज लाईक अ रिसोर्सेस. ओके. म्हणजे हे रिसोर्सेस कोणते आहे, हे रिसोर्सेस खूप महत्त्वाचे आहेत. हे रिसोर्सेस डिसाईड कोण करतं, मॅनेजर. ठीक आहे. आणि हे कशासाठी असतात रिसोर्सेस, इंजिनिअरिंग ॲक्टिव्हिटीज फुलफिल करण्यासाठी. इंजिनिअरिंग ॲक्टिव्हिटीज म्हणजे कोणत्या, इम्प्लिमेंटेशन, टेस्टिंग, कोडिंग, डिझायनिंग ह्या ॲक्टिव्हिटीज फुलफिल करण्यासाठी. आणि हे ऑर्गनायझेशन एक्झॅक्टली वर्क कुठं परफॉर्म करतं, IT कंपनीजमध्ये, लाईक सिंटेल, विप्रो, कॉग्निझंट, इन्फोसिस. हे फक्त तुम्हाला एक्झाम्पल सांगितले, असे खूप साऱ्या कंपन्या असतील. ठीक आहे. दिस इज simple types of organization like line organization, military organization or a scalar organization. Second one is a functional organization. Third one is a line and staff organization. And last one is a project organization. I hope all of you understand. If you any query, any doubt, please ask me by message or call.